गर्लफ्रेंड आहे? गर्लफ्रेंड? अगं अजून तसं काहीच नाहीये. तुला कोणी सांगितलं? ते महत्वाचं नाहीये, आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. अरे सांग ना, काय? कोण आहे गर्लफ्रेंड? अगं मी म्हणालो ना अजून तसं काही नाहीये. अच्छा, मग होणार आहे का गर्लफ्रेंड? आपण प्लीज कोणाला सांगू नको. मी कोणालाही सांगणार नाही, बॉसला पण सांगणार नाही. फातिमाची शपथ, फातिमा पण कोणाला सांगणार नाही. अगं बॉसलाच काही केडी सरांना पण नको सांगूस, नाही तर ते माझी वाट लावतील. अरे केडीच्या गर्लफ्रेंड बद्दल मी केडीलाच सांगेन का? केडी सरांच्या गर्लफ्रेंड बद्दल? ते काय चाललंय यार गाई? तुम्ही मला आधी सांगायचं ना. तुम्ही मला काही सांगतच नाही आधी यार. मी वेगळंच काहीतरी बोलत असतो मग. अरे मग तू आता कोणाबद्दल बोलत होतास? मी एवढा वेळ माझ्याबद्दल, माझा स्क्रीन टाइम वाढलाय म्हणून ना मी काहीही बडबडत सुटतो यार. सॉरी कमांडर, तुम्ही बोला. कत्री जय हिंद बॉस. जय हिंद. सॉरी बॉस. ओके. टीम फातिमा, ब्लूप्रिंट रिकॉल. मी आणि रेवा रेकॉर्ड रूम चेक करणार आहोत. मी आणि कमांडर इंडस्ट्रियल एरियामध्ये जाणार. बॉस मी फॅक्टरीवर नजर ठेवणार आहे. आणि बॉस मी तुमच्या सगळ्यांच्या कनेक्शन्स वरती लक्ष ठेवून असेल. ओके. हे एंट्री गेट आहे आणि इकडनं एक्झिट गेट. टोटल 3 एक्झिट गेट्स आहेत. रेवा, मी तुझ्या प्रोफाईलमध्ये बघितलं होतं, तुझी फोटोग्राफिक मेमरी आहे, त्याच्यामुळे हा मॅप व्यवस्थित लक्षात ठेव. ओके, कॉपी. केडी आणि रेवा, रेकॉर्ड रूमपर्यंत जायचा मार्ग आणि तिकडनं बाहेर यायचा मार्ग ह्याच्यावर तुम्ही व्यवस्थित लक्ष ठेवा. कुठला वॉर्ड कुठे आहे, कुठे जास्त गर्दी असते आणि तुम्ही हे सगळं कसं मॅनेज करणार आहात त्याचं सगळं कॅल्क्युलेशन तुमच्या डोक्यात असायला पाहिजे. ओके? येस बॉस. येस बॉस. कमांडर आणि फातिमा तुम्ही माझ्यासोबत असाल. टेक्नो, मी कमांडर आणि फातिमा इंडस्ट्रियल एरियामध्ये असू, त्यासाठी तू आम्हाला गाईड करशील. तिकडे कुठे अंधारे, कुठले आयसोलेटेड झोन्स आहेत ते आम्हाला मार्क करून देशील. ऑलरेडी डन बॉस. सगळे डिटेल्स तुमच्या फोनवरती सेंड केले. गुड गुड जॉब. हे इन्व्हेस्टिगेशन आपण 2 टीममध्ये करतोय जेणेकरून आपला वेळ वाचेल. टेक्नो, यासाठीचं सगळं कॉर्डिनेशन तुझं असेल. आम्हाला दोन्ही टीमला कॉर्डिनेट करायचं काम तू करशील. येस बॉस. केडी, रेवा, तुम्ही तयार आहात? एनी डाऊट? नो बॉस. एनी कन्फ्युजन? नो बॉस. एनी सजेशन्स? नो बॉस. ओके. ऑल द बेस्ट टीम. या केसचं सगळं सत्य लवकरात लवकर बाहेर यायलाच हवं. आणि केडीच्या गर्लफ्रेंडचं सत्य त्याच्याच तोंडून बाहेर यायला हवं.